नमस्कार, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचे काप कसे करायचे ते। वांग्याचे काप हे अतिशय टेस्टी लागतात, खूप स्वादिष्ट असतात आणि खूप कुरकुरीत। तर बघूयात आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतात। इथे मी एक वांग घेतलेलं आहे, 2 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे, धना जिरा पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, थोडंसं लिंबू घेतलेलं आहे, काश्मीरी मिरची 1 चम्मच घेतलेली आहे आणि काही कोथिंबीर आणि इथे छोटा रवा घेतलेला आहे। तर आपण फर्स्ट हा वांग जे आहे ते धुवून घेतलेले। आता फर्स्ट आपण हे जे आहे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया, त्याचे एक घोळ बनवून घेऊया। पूर्ण मिक्स करायचं आहे, हे पूर्ण मिक्स करून घेऊया। त्यामध्ये थोडं चवीपुरतं आपलं मीठ टाकून घेऊयात। बघू शकता आता आपण हे मिक्स करून घेतलेला आहे मसाला। आता आपण जो वांगा आहे त्याला कट करून घेऊयात। जास्त छोटे नाही करायचे, मीडियमच ठेवायचे। तुम्ही बघू शकता आपण असे हे काप करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला जे आपण मसाला करून घेतलेलं होतं ते याचं कोटिंग करून घेऊयात, लावून घेऊयात सगळीकडे। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सगळं वांग्याला मसाला लावून कोट करून घेतलेला आहे। आता मी इथे रवा घेतलेला आहे, त्यामुळे थोडंसं लाल मिरची टाकलेली आहे आणि मीठ टाकलेले आहे, ते थोडं मिक्स करून घेऊया, म्हणजे वरूनही टेस्ट खूप छान लागेल। तुम्ही बघू शकता मी रवा मिक्स केलेला आहे। आता आपण एक एक पीस घेऊयात आणि ह्यामध्ये कोट करून घेऊयात, छानपैकी पूर्ण असं कोट करूयात। तुम्ही बघू शकता असे मी काही कोट करून घेतलेले आहेत। आता मी एक पॅन घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये 2 ते 3 स्पून आपण ऑइल टाकलेला आहे। आपण हे शॅलो फ्राय करत आहे, आपण डीप फ्राय नाही करत आहे। तर आपण आता या ऑइल मध्ये जे आहे आपण ह्या पॅन मध्ये वांग्याचे काप जे आहे टाकून घेऊयात एक एक करून। तुम्ही बघू शकता मी वांग्याचे काप त्या पॅन मध्ये टाकून घेतलेले आहेत। 5 मिनिटं असंच शिजण्यासाठी ठेवून देऊयात। 5 मिनिटांनंतर ते पलटी करून घेऊयात। थोडं शिजत आलेलं आहे, त्यामुळे आपण थोडं वरून जे आहे थोडं ऑइल टाकून घेऊयात वरच्या साईडने, म्हणजे पलटी करण्यासाठी। आता आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊयात। बघू शकता किती छान असं खरपूस झालेलं आहे। बघू शकता दुसऱ्या साईडने आपण हे करून परत 5 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून देऊयात। तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनी मी परत ही पलटी करून घेतलेली आहे। आपले हे काप जे आहेत ते रेडी झालेले आहेत अशा प्रकारे, खूप कुसकुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही ट्राय करून बघू शकता। तर अशा प्रकारे आपले वांग्याचे काप रेडी झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा, तुम्हाला खूप आवडणार। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। थँक्यू।